अलंकार या घटकाचा अभ्यास करूयात. अलंकार या शब्दाचा अर्थ दागिना असा आहे. दागिने घातल्यावर माणसाच्या शरीराला शोभा येते. तसेच लेखक, कवी आपल्या मनातील आशय सुंदर आकर्षक शब्दातून विविध कल्पनांनी सजवून व्यक्त करतात. यालाच अलंकारिक भाषा असं म्हणतात. अलंकार हा मुळातले सौंदर्य वाढवणारा घटक आहे. उदाहरण पाहूयात. पाऊस पडण्यापूर्वी आकाशात काळे ढग जमतात. आकाशात विजा चमकतात. त्यानंतर पाऊस पडू लागतो. हे साधंसं वर्णन, परंतु एखादा कवी ते असं करतो. ढगांशी वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे. आता तुझी पाळी, वीज देते टाळी, फुलव पिसारा नाच. अशा पद्धतीने कवी वर्णन करतो आणि त्या भाषेचं सौंदर्य आणखी खुलून येतं. यालाच अलंकारिक भाषा असं म्हणतात. अलंकारिक भाषण किंवा अलंकारिक लेखन सर्वांना आवडतं. त्यात एक प्रकारची चमत्कृती दिसते आणि मन आनंदित होते. अनुप्रास अलंकाराचा अभ्यास करूयात. गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनू चपल चरण अनिलगन निघाले. या ओळींमध्ये ल या अक्षराची पुनरावृत्ती झाली आहे. हे अक्षर पुन्हा पुन्हा आल्यामुळे जो नाद निर्माण होतो, त्यामुळे या काव्यपंक्तीला शोभा आली आहे. अशा रीतीने एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो. अनुप्रास अलंकाराची आणखी काही उदाहरणं पाहूयात. रजत नील ताम्र नील, स्थिर पलजल पलसलील, हिरव्या तटी नावांचा कृष्ण मेघ खेळे. या ओळींमध्ये ल या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे आणि ल हे अक्षर पुन्हा पुन्हा आल्यामुळे जो नाद निर्माण होतो, त्यामुळे या काव्यपंक्तीला शोभा येते आणि इथे अनुप्रास हा अलंकार होतो. गाडी गडी गुडगुडी हातात, सत्तेची छडी त्यात ते रमले होते. या ओळींमध्ये ग आणि ड या अक्षरांची पुनरावृत्ती झालेली आहे आणि ग व ड ही अक्षरं पुन्हा पुन्हा आल्यामुळे नाद निर्माण होऊन काव्यपंक्तीला शोभा आली आहे. म्हणून इथे अनुप्रास हा अलंकार होतो. पुढील उदाहरण पहा. पेटविले पाषाण पठरावरती, शोभांनी गळ्यामध्ये गरिबाच्या गाजे संतांची वाणी. या ओळींमध्ये प या अक्षराची पुनरावृत्ती झाली आहे. तसेच ग या अक्षराची पुनरावृत्ती झाली आहे आणि ग प ही अक्षरे पुन्हा पुन्हा आल्यामुळे नाद निर्माण होऊन काव्यपंक्तीला शोभा आलेली आहे. हळहळीत हळाळी गोळमाळा, हळाळी कळकळीत कळाळी, व्योम पोळीत जाळी. इथे ह या अक्षराची पुनरावृत्ती झाली आहे. त्याचबरोबर ळ या अक्षराची सुद्धा पुनरावृत्ती झालेली आहे आणि ह व ळ या अक्षरांची पुनरावृत्ती झाल्यामुळे एक नाद निर्माण होऊन काव्यपंक्तीला शोभा आली आहे. अर्थात यामुळे इथे अनुप्रास हा अलंकार होतो. पुढील उदाहरण. बालिश बहु बायकात बडबडला. या वाक्यामध्ये ब या अक्षराची पुनरावृत्ती झाली आहे. ब हे अक्षर पुन्हा पुन्हा आल्यामुळे नाद निर्माण होऊन काव्यपंक्तीला शोभा आली आहे आणि म्हणून इथे अनुप्रास हा अलंकार होतो. यमक अलंकाराचा अभ्यास करूयात. एक उदाहरण पाहूयात. मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जनानीव वावे. इथे लाल रंगात छापलेल्या अक्षरांमध्ये आपल्याला एक साम्य दिसतं. दोन्ही अक्षरे समान आहेत आणि ती चरणाच्या शेवटी आलेली आहेत. झिजावे नीव वावे. कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास तेथे यमक अलंकार होतो. पुढील उदाहरण पाहूयात. नाचे दरी डोंगरात, झिम्मा खेळतो नदीशी,
रिमझिम पहाडीचं गाणं बोलतो झाडांशी. इथे लाल रंगात छापलेली अक्षरे समान आहेत, सारखी आहेत आणि ती चरणाच्या शेवटी आली आहेत, त्यामुळे इथे यमक अलंकार होतो. पुढील उदाहरण, आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा, शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा. इथे चरणाच्या शेवटी तान्हा पान्हा यामध्ये न्हा हे अक्षर समान आलेलं आहे, सारखं आलेलं आहे. इथे यमक अलंकार होतो. पुढील उदाहरण, कडीस जोडोनी दुजा कडीला मनुष्य बनवितसे साखळीला. इथे लाल रंगातील अक्षरे चरणाच्या शेवटी कडीला, साखळीला ही दोन सारखी अक्षरं आहेत आणि त्यामुळे इथे यमक अलंकार होतो. पुढील उदाहरण, सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो विषय सर्वतः नावडो. इथे डो हे अक्षर चरणाच्या शेवटी आलेलं आहे आणि वेगवेगळ्या अर्थाने ही अक्षरे आलेली आहेत, अर्थात इथे अलंकार यमक होतो. पुढील उदाहरण, आला वसंत कवी कोकिल हाही आला, आला पितो सुचवितो अरुणोदयाला. इथे ला ला ही चरणाच्या शेवटी समान अक्षरं आलेली आहेत, इथे यमक अलंकार होतो. पुढील उदाहरण, पोटा पुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी, देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी. इथे पोळी झोळी यामध्ये ळी अक्षरं समान आलेली आहेत, त्यामुळे इथे यमक अलंकार होतो. पहिला पाऊस पडला सुगंध सर्वत्र दरवळला. यामध्ये पडला, दरवळला या दोन शब्दांमध्ये ला ही चरणाच्या शेवटी आलेली अक्षरे सारखी आहेत आणि त्यामुळे इथे यमक अलंकार होतो. जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी निस्संदेह मनी सर्व काळ. इथे प्रत्येक ओळीच्या शेवटी नि हे अक्षर समान आलेलं आहे, अर्थात इथे यमक हा अलंकार होतो. दोन सुंदर वस्तूंमधील साम्य दर्शवून पद्यामध्ये अर्थचमत्कृती आणली जाते, तेथे अर्थालंकार होतो. बहुतेक अर्थालंकार अशा साम्यावर आधारित असतात. त्यात 4 गोष्टी महत्त्वाच्या असतात: उपमेय, उपमान, साम्यवाचक शब्द, समान धर्म. आपण एक उदाहरण पाहूयात. हा आंबा साखरेसारखा गोड आहे. या वाक्यामध्ये उपमेय आंबा आहे. उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची ते. उपमान साखर आहे. उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची ते. साम्यवाचक शब्द सारखा आहे म्हणजे सारखेपणा दाखवणारा शब्द. समान धर्म गोडी आहे. 2 वस्तूंमध्ये असलेला सारखेपणा ज्या शब्दाने दाखवला जातो त्याला समान धर्म असे म्हणतात. आणखी एक उदाहरण पाहूयात. मुख कमलासारखे सुंदर आहे. या वाक्यामध्ये ज्या वस्तूला उपमा दिलेली असते तिला अलंकारात उपमेय असे म्हणतात. मुख कमलासारखे सुंदर आहे या वाक्यामध्ये मुखाचे वर्णन कवी करत आहे, म्हणून मुख हे उपमेय आहे. ज्या वस्तूची उपमा दिलेली असते तिला उपमान म्हणतात. वरील वाक्यात मुखाचे साम्य कमलाशी दाखवले आहे, म्हणून कमल तेथे उपमान आहे. उपमेय आणि उपमान यांमधील साम्य दर्शवणाऱ्या गुणधर्माला साधर्म्य किंवा समानधर्म असं म्हणतात. वाक्यात उपमेय मुख आणि उपमान कमळ यामध्ये साम्य दाखवणारा गुण सुंदरता हा आहे. उपमेय आणि उपमान यांमधील साम्य दर्शवणाऱ्या शब्दाला साधर्म्यसूचक शब्द असे म्हणतात किंवा याला साम्यसूचक शब्द असेही म्हणतात. वरील वाक्यात कमलासारखे मुख यातील सारखे हा शब्द साधर्म्यसूचक आहे. उपमा अलंकाराचा अभ्यास करूयात. उपमेय हे उपमानासारखेच आहे असे जेथे वर्णन असते
तेथे उपमा हा अलंकार होतो. उपमा अलंकारात सम, समान, सारखे, वाणी, जसे, तसे, प्रमाण, सदृश, परी, तुल्य यांपैकी एखादा साधर्म्यसूचक शब्द असतो. सारखेपणा दाखविल्याखेरीज उपमा होत नाही आणि म्हणून उपमा अलंकारात हे शब्द असतात. उदाहरण पाहूयात. असेल तिथे वाहत सुंदर दुधासारखी नदी. इथे सारखी हा साम्यवाचक शब्द आलेला आहे आणि दूध आणि नदी या दोन मधील सारखेपणा अतिशय सुंदररित्या इथे वर्णन केलेलं आहे. त्याच्यामुळे इथे उपमा हा अलंकार होतो. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. इथे गत हा साम्यवाचक शब्द आलेला आहे आणि तुझी माया म्हणजे परमेश्वराची माया आणि आभाळ यामधील सारखेपणा अतिशय सुंदररित्या वर्णन केला आहे. त्यामुळे इथे उपमा हा अलंकार होतो. पुढील. सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी. परी हा साम्यवाचक शब्द इथे आलेला आहे आणि पावसाळी नभ जे काळ्या रंगाचे असतात आणि सावळा रंग या दोघांची तुलना, या दोघांचा सारखेपणा इथे सुंदररित्या वर्णन केलेला आहे. मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या खुराड्यांसारखी. इथे सारखी हा साम्यवाचक शब्द आलेला आहे. मुंबईच्या घरांचा आणि खुराड्यांचा, कबुतरांचे खुराडे यांचा सारखेपणा इथे वर्णन केलेला आहे आणि इथे उपमा हा अलंकार होतो. उत्प्रेक्षा अलंकाराचा अभ्यास करूयात. उत्प्रेक्षा म्हणजेच कल्पना. आपण एक उदाहरण पाहूयात. किती माझा कोंबडा मजेदार, मान त्याची बाकदार, शिरोभागी तांबडा तुरा हाले, जणू जास्वंदी फूल उमललेले, अर्धपायी पांढरीशी विजार, गमे विहंगातील बडा फौजदार. या उदाहरणामध्ये गमे हा साम्यवाचक शब्द आलेला आहे आणि कोंबड्याचा तुरा हा कवीला जणू उमललेले जास्वंदीचं फूल वाटलं आहे किंवा पांढऱ्या अर्ध्या विजारेमुळे तो पक्षातला बडा फौजदार भासलेला आहे. ही एक कल्पना म्हणजेच उत्प्रेक्षा होय. उपमेय हे जणू उपमानच आहे असे जेथे वर्णन असते तेथे उत्प्रेक्षा हा अलंकार होतो. उत्प्रेक्षा अलंकारामध्ये जणू, जणू काही, जणू काय, की, गमे, वाटे, भासे म्हणजे यांपैकी एखादा साधर्म्यसूचक शब्द असतो. उदाहरणार्थ पुढचं पाहूयात. आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच. आपल्याला इथे म्हणजे हा शब्द तर आला आहेच आहे, परंतु जणू हा साम्यवाचक शब्द आलेला आहे. त्यानंतर आईचं प्रेम आणि सागर उपमेय हे उपमानच आहे असं इथे वर्णन केलेलं आहे. त्यामुळे इथे उत्प्रेक्षा हा अलंकार होतो. पुढील उदाहरण पाहूयात. इथे गत हा साम्यवाचक शब्द आलेला आहे. आभाळासारखी माया तुझी आम्हावरी राहू देत. म्हणजे तुझी म्हणजे इथे परमेश्वराला तुझी असं म्हटलेलं आहे. उपमेय हे उपमानच आहे असं इथे वर्णन केलेलं आहे. त्यामुळे इथे उत्प्रेक्षा हा अलंकार होतो. त्याचे अक्षर जणू काय मोतीच. इथे जणू हा साम्यवाचक शब्द आलेला आहे. अक्षर, मोती यांच्यामध्ये आपल्याला त्याचा अक्षर जणू काही मोती, उपमेय हे उपमानच आहे असं इथे वर्णन केलेलं आहे. त्यामुळे इथे उत्प्रेक्षा हा अलंकार होतो. पुढील उदाहरण पहा. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. इथे जणू हा साम्यवाचक शब्द आलेला आहे. गुलाबी उषा आणि परमेश्वराचं प्रेम म्हणजे उपमेय हे उपमानच आहे असे इथे वर्णन केलेले आहे. त्याच्यामुळे इथे उत्प्रेक्षा हा अलंकार होतो. पुढील उदाहरण पहा. विद्या हे पुरुषास रूप बरवे की झाकले द्रव्यही. इथे की हा साम्यवाचक शब्द आलेला आहे. विद्येचं वर्णन किंवा विद्या जणू काही झाकलेलं द्रव्यच आहे असं इथे सांगितलेलं आहे. उपमेय हे जणू उपमानच आहे असं इथे वर्णन आहे. त्यामुळे इथे उत्प्रेक्षा हा अलंकार होतो. तिच्या कळ्या होत्या मिटलेल्या सगळ्या, जणू दमल्या फार खेळूनी मग निजल्या. इथे जणू हा साम्यवाचक शब्द आलेला आहे आणि कळ्या
कळ्यांचं मिटणं आणि त्यांचं निजणं, म्हणजे त्या कळ्या मिटलेल्या आहेत, जणू काही त्या निजलेल्या आहेत. उपमेय हे उपमानच आहे असं इथे वर्णन केलेलं आहे, त्यामुळे इथे उत्प्रेक्षा हा अलंकार होतो. हा आंबा जणू साखरच, यामध्ये जणू हा साम्यवाचक शब्द आलेला आहे आणि आंबा साखरच उपमेय उपमानच आहे असे इथे वर्णन केलेलं आहे, त्यामुळे अर्थात इथे उत्प्रेक्षा हा अलंकार होतो. आकाशातील चांदण्या जणू फुलांची पखरण, इथे जणू हा साम्यवाचक शब्द आलेला आहे. आकाशातील चांदण्या आणि फुलांची पखरण उपमेय हे उपमानच आहे असे इथे वर्णन केलेलं आहे, त्यामुळे इथे उत्प्रेक्षा हा अलंकार होतो. पुढील उदाहरण पाहूयात. अत्रीच्या आश्रमी नेले मज वाटे, माहेरची वाटे खरे खुरे. इथे वाटे हा साम्यवाचक शब्द आलेला आहे. अत्रीचा आश्रम आणि माहेर, इथे अत्रीचा आश्रम उपमेय आणि माहेर उपमान आहे आणि उपमेय हे जणू उपमानच आहे असे येथे वर्णन केलेले आहे.